राऊसाहेब, तुम्ही ट्विट केलेलं आहे. त्या ट्विटमध्ये डोनाल्ड ट्रम्प हे जे ज्या पद्धतीने म्हणतायत की ईव्हीएम वरतीच मतदान घेतलं, ईव्हीएम वरती विश्वास ठेवता येणार नाही असं म्हणताना दिसत आहेत. डोनाल्ड ट्रम्प आणि कॉम्प्युटर क्षेत्रातले एलन मस्क या दोघांनी याआधी सुद्धा या प्रकारचं मत मांडलंय की बॅलेट पेपर वर होणाऱ्या निवडणुकांवरच विश्वास ठेवावा लागेल, ईव्हीएम वरती विश्वास ठेवता येणार नाही. ट्रम्प म्हणतात की मी जगभरातल्या या क्षेत्रातल्या अनेकांशी चर्चा केल्यावर माझं मत झालं. आता प्रेसिडेंट ट्रम्प जे आहेत हे प्रधानमंत्री नरेंद्र मोदींचे गुरु महाराज आहेत. जर गुरु महाराज हे म्हणतायत त्यांचे की बॅलेट पेपरवरच निवडणुका घेतल्या पाहिजेत, तरच लोकशाहीत निवडणूक प्रक्रियेवरती विश्वास ठेवता येईल. भारतामध्ये आम्ही वेगळं काय सांगतो आहोत? सत्तेवर येण्याआधी 2014च्या आधी तुम्ही सुद्धा तेच सांगत होता, पण तुम्हाला ईव्हीएम मधून विजयाची गुरुकिल्ली सापडली. देशभरातला प्रत्येक निवडणुका तुम्ही ईव्हीएमच्या माध्यमातून जिंकायला लागल्यावर तुम्हाला ईव्हीएम प्रिय आहे. आता आम्ही हा ईव्हीएमचा विषय काढलेला नाही, हा विषय डोनाल्ड ट्रम्पने काढलेला आहे. त्याच्यामुळे भारतीय जनता पक्षानं आम्हाला उत्तर देण्याऐवजी डोनाल्ड ट्रम्पशी चर्चा करा या विषयावर. पण हे फक्त सुप्रीम कोर्टामध्ये जेव्हा हा विषय केला तेव्हा कोर्टही म्हणालं होतं की बॅलेटवरती घेता येणार नाहीत निवडणूक. बघा, सुप्रीम कोर्ट हे भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्ते का पदाधिकारीचं आहे. हायकोर्टामधले बरेचसे जजेस हे भाजपचे कार्यकर्ते पदाधिकारी त्याच पद्धतीनं काम करतात. तुम्ही त्यांच्याकडून दुसरी कोणती अपेक्षा करणार? अजिबात नाही. जसं ट्रम्पने त्यांच्या सुप्रीम कोर्टला मूर्ख म्हटलं जेव्हा त्यांनी टेरिफ रद्द करण्याचा निर्णय दिला, तर सुप्रीम कोर्टनं प्रेसिडेंट ट्रम्पनं त्यांच्या सुप्रीम कोर्टच्या न्यायाधीशांना मूर्ख म्हटलेलं आहे. मी इकडल्या न्यायाधीशांना असं म्हणणार नाही. पण सर, आता कोर्टाचा विषय निघाला. काल सुप्रीम कोर्टामध्ये जिल्हा परिषदांच्या अनुषंगाने सुनावणी पार पडली. कोर्ट म्हणते 50% पुढे जाऊन निवडणुका घेता येणार नाही, परवानगी देणार नाही. पण तेच कोर्ट मात्र नगर परिषद आणि नगरपंचायतीमध्ये 50% पुढे जाऊन आमचा प्रेसिडेंट ट्रम्पनं अमेरिकेच्या सुप्रीम कोर्टला मूर्ख म्हटलेलं आहे. का मूर्ख म्हटलं हे प्रेसिडेंट ट्रम्पला माहिती आहे आणि सुप्रीम कोर्टला माहिती. एवढंच मी सांगतो. सर, हनुमंत पवार जे काँग्रेसचे प्रवक्ते आहेत त्यांच्यावरती पुण्यामध्ये हल्ला करण्यात आलेला आहे. पिस्तूल दाखवण्यात आला, त्यांना सीसीटीव्ही स्पष्ट दिसलं. नाही, कायदा सुव्यवस्थेच्या बाबतीत विधानसभा अधिवेशन सुरू असताना, विधानसभेचं अधिवेशन सुरू असताना आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासारखा गृहमंत्री हा महाराष्ट्राला लाभलेला असताना पुण्यातल्या भर रस्त्यावर वृत्तपत्राच्या कार्यालयाच्या खाली एका प्रमुख राजकीय पक्षाच्या प्रवक्त्याला हनुमंत पवार यांना ज्या पद्धतीनं बंदूक दाखवून धमक्या दिल्या जातात, मारहाण केली जाते, ही दुसऱ्या एखाद्या राज्यात एखाद्या पक्षात भाजपा व्यतिरिक्त पक्षाकडून घडलं असतं तर काय झालं असतं? पण महाराष्ट्रामध्ये हे खुलेआम चाललं. कोणीतरी गळ्यामध्ये काहीतरी उपरणी घालतात आणि हिंदुत्वाच्या नावानं हे चालू आहे. लोकशाहीमध्ये आपली मतं मांडण्याचा पूर्ण अधिकार आम्हाला दिलेला आहे. हा तुम्हाला विचारून आम्ही काय बोलावं ठरत नाही ना. जर फडणवीस, नरेंद्र मोदी, अमित शहा यांना थोडी जरी लोकशाहीची आणि कायद्याची चाड असेल तर त्यांनी स्वतः या विषयात लक्ष घातलं पाहिजे. विचारांची लढाई विचारांनी लढली पाहिजे असे एक प्रकारे म्हणत होते महाराष्ट्रामध्ये. ती आता बंद झाले किंवा त्याच्या नाही, विचारांची लढाई विचारणा जेव्हा करण्याची गोष्ट आपण करतो तेव्हा समोरच्या व्यक्तीकडे विचार असावा लागतो ना. भाजपकडे कोणता विचारच नाही. हिंदू मुसलमान यापेक्षा कोणता विचार आहे का त्यांच्याकडे? कोणताच विचार नाही. त्यांच्याकडे राजकीय विचार नाही, सामाजिक विचार नाही, सांस्कृतिक विचार नाही, शैक्षणिक विचार नाही. विचार असेल तर विचारांशी लढाई आम्ही करू. देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात ज्यांचं कवडीचंही योगदान नाही किंवा देश घडवण्यात ज्यांचं योगदान नाही
सामाजिक रचना घडवण्यात त्यांचं योगदान नाही. त्यांच्याकडनं तुम्ही विचारांची अपेक्षा काय करता? काल अजितदादांची शोकसभा पार पडली. अनेकांनी दादांच्या बद्दल भावना व्यक्त केल्या. उद्धव ठाकरेचं विधान खूप महत्वाचं आहे की एखाद्याला जीव नकोसा होईल इथपर्यंत कोणाची बदनामी करू नका, अशा पद्धतीचा जीव नकोसा होईल आणि तो इतका नकोसा करायचा की शेवटी तो आपला पक्ष सोडून तुमच्या पक्षात जाईल, इथपर्यंत जीव नकोसा करायचा. हे अजितदादा पवारांच्या बाबतीत झालेलं आहे. हे आम्ही डोळ्याने पाहिलं. अजितदादा पवार, हसन मुश्रीफ, नवाब मलिक हे लोक जे आहेत हे काय अगदी मनापासून भारतीय जनता पक्षाच्या वैतरणीला गेले नाहीत. हे आपली कातडी वाचवायला, आपली संपत्ती वाचवायला आणि तुरुंगवास वाचवायला भाजपात गेले. स्वतः देवेंद्र फडणवीसांनी चक्की पिसिंग कोणाविषयी विधान केलं होतं? अजितदादाविषयीच केलं होतं ना. चक्की पिसिंग 17,000 केलंय ना. त्याच्यामुळे हा जीव त्यांचा मेटाकुटी झाला. ह्या लोकांमुळेच भारतीय जनता पक्ष हा पक्ष नसून एक छळछावणी आहे. जसे हिटलरने छळछावण्या निर्माण केल्या होत्या आपल्या विरोधकांसाठी, तशा प्रकारची छळछावणी आहे आणि त्या छळछावणीचे बळी हे अजित पवार आहेत. काल फडणवीसांनी हे सांगितलं या शोकसभेच्या ह्याच्यात की एक महाराष्ट्राला न मिळालेला असा उत्तम मुख्यमंत्री महाराष्ट्राने गमावला. हो, त्याच मुख्यमंत्र्याला तुम्ही तुरुंगात टाकायला निघाला होतात ना. त्याच मुख्यमंत्र्याला तुम्ही तुरुंगात टाकायला निघाला होतात. अजित पवार हे मुख्यमंत्री महाविकास आघाडीकडूनच झाले असते भविष्यात. छगन भुजबळ हे महाविकास आघाडीकडून मुख्यमंत्री झाले असते. गणेश नाईकांसारखा नेता मुख्यमंत्री झाला असता. अजितदादा पवार मुख्यमंत्री झाले असते. नारायण राणेंनी भाजपात प्रवेश केला, मुख्यमंत्री परत झाले का? नाही झाले. त्यांना मुख्यमंत्रीपद फक्त शिवसेना देऊ शकली. लक्षात घ्या. एकनाथ शिंदेने आता मुख्यमंत्री होऊन दाखवावं पुन्हा. एकनाथ शिंदे परत मुख्यमंत्री होणार नाही, कधीच होणार नाही. भारतीय जनता पक्ष त्यांना कधीच मुख्यमंत्री होऊ देणार नाही. जोपर्यंत त्यांचा पक्ष, त्यांचा गट, अमित शहाचा गट जो आहे त्यांचा, तो स्वतंत्र आहे, तोपर्यंत त्यांना त्या अजिबात संधी मिळणार नाही. त्यांना भाजपात विलीन व्हावं लागेल, मर्ज व्हावं लागेल, काही काळ काढावा लागेल आणि मग कदाचित त्यांना नव्यानं उमेदवारी करावी लागेल भाजपात. पण सर कधी झाले नाही, पण नायकांचं नाव मुख्यमंत्री तुम्ही सातत्यानं घेतात. आता तर म्हटलं की ते मुख्यमंत्री झाले असते, तेच गणेश महाविकास आघाडीकडून मुख्यमंत्री हो. झाले असते. ही महाविकास आघाडीच म्हटलं. तुम्ही गणेश नाईकांना सातत्यानं पिंग देण्याचं काम नाही, आमचे सहकारी होते. हे सगळे आमचे सहकारी होते. लक्षात घ्या. आम्ही ह्यांच्याबरोबर, त्याने आमच्याबरोबर वर्षानुवर्ष आम्ही एकत्र काम केलेलं आहे. तुमचं सॉफ्ट कॉर्नर नवी मुंबई जे काही सध्या सुरू आहे, शिंदे वर्सेस गणेश नाईक, त्यामुळे तुम्ही नाही अजिबात नाही. बोलिये क्या हिंदी सर, में? एकनाथ शिंदे हे पहिले मुख्यमंत्री झाले. तुम्ही सांगता की कधी नाही झाले, त्यांना ती स्पेस तर मिळालेली याच ह्याच्यात. चुकीचं बोलताय तुम्ही. तेव्हा त्यांना शिवसेना फोडायची होती म्हणून त्यांना मुख्यमंत्री केलं. लक्षात घ्या. आता होऊन दाखवा. म्हणजे अजित पवार कधीच मुख्यमंत्री झाले नसते. भारतीय जनता पक्षाबरोबर राहून ते कधीच मुख्यमंत्री झाले नसते हे त्यांनाही माहिती आहे. ते महाविकास आघाडीचेच नेते होते आणि भविष्यात ते महाविकास आघाडीकडूनच मुख्यमंत्री झाले होते आणि ते मुख्यमंत्री भविष्यात होऊ नये, त्यांचं नेतृत्व शिखरावर जाऊ नये, यासाठी भाजपनं त्यांच्या छळछावणीचा वापर केला. सर, राज्यसभेचं नेमकं काय सिच्युएशन आहे? कारण पवारसाहेब राज्यसभेवरती यावेळी असं वारंवार बोलून दाखवलेलं आहे. पण आदित्य आदित्य ठाकरेंची ठाकरेंनी भूमिका वेगळी claim केलं दिसतेय. आहे. याच्यावरती पुरेशी चर्चा होऊन गेलेली आहे. उमेदवारी अर्ज दाखल होती तेव्हा तुम्हाला सत्य कळेल काय आहे. हरियाणामध्ये पण भाजप मग आमदारांचं एक हॉटेल आहे. भाजप आमदारांचं हरियाणामध्ये फरीदाबादमध्ये बघा, छत्रपती शिवाजी महाराजांचा या लोकांचं छत्रपती शिवाजी महाराजांचं प्रेम हे ढोंग आणि राजकीय स्वार्थासाठी आहे. एवढे वारंवार सांगतो. बोले हिंदी में कुछ है? सर, सर, राज्यसभा प्रधानमंत्री ने कल मन की बात में घोषणा की है कि राष्ट्रपति भवन परिसर में जो लुटियंस की प्रतिमा है उसके जगह प्रथम वायसराय की प्रतिमा स्थापित की जाएगी, श्री राजगोपालाचारी की प्रतिमा स्थापित की जाएगी, जो गुलामी की मानसिकता है उससे बाहर। देखिए, गुलामी की मानसिकता अगर है तो आप प्रेसिडेंट ट्रंप के गुलाम क्यों बन गए? ये दिल्ली को बनाने में 100 साल पहले, 150 साल पहले बहुत से ऐसे लोगों का भी योगदान है जिसमें लुटियंस का भी है।
जिस लुटियंस जोन में आप प्रधानमंत्री आज रहते हैं वो भी लुटियंस की देन है। फिर आप भारत और विदेश में आप एग्रीमेंट क्यों कर रहे हो? आप गुलामी की बात करते हो ना, तो राफेल क्यों विदेश से खरीदते हो आप? गौतम अडानी को साथ लेकर क्यों घूमते हो विदेश में? भाई सबसे पहले अगर गुलामी को आपको इतनी नफरत है तो ट्रेड डील कैंसिल करो, जिससे भारत गुलाम हो गया प्रेसिडेंट ट्रंप का। ल्यूटेंस के बारे में हम बाद में बात करेंगे। ल्यूटेंस के बारे में सर एक और सवाल है, एक ब्रेकिंग न्यूज पॉप इन कर रही है। इंडियन यूथ कांग्रेस के प्रेसिडेंट हैं उदय वानशिव, जिस तरीके से शर्टलेस प्रोटेस्ट हुआ भारत मंडपम में AI समिट के दौरान, अब उनको दिल्ली पुलिस की तरफ से गिरफ्तार कर लिया गया है। कल एक और यूथ कांग्रेस के कार्यकर्ता को ग्वालियर से अरेस्ट किया गया था। बात ऐसी है, ये लोग और क्या कर सकते हैं? उससे पहले भी शर्टलेस आंदोलन कांग्रेस ने बहुत बार किया है। हरियाणा में अनिल विज ने क्या किया था आपको मालूम है? आप मेरे पास वीडियो है, फोटो है, बहुत से लोगों ने ये दिखाया है हमको। लेकिन आपके हाथ में सत्ता है, आपके हाथ में पावर है, तो आप देश की आवाज को आप दबाना चाहते हो। थैंक यू।